तर उशिरा लग्न केल्याने पण इन्फर्टिलिटी किंवा मूल न होण्याचे चान्स आहे का? उशिरा लग्न करणे ना हे बाईला खूप अफेक्ट करतं. जसजसं वय वाढतं तशी बीज अंडकोशातली अंडी कमी होणार आहेत. आणखीन वय जितकं वाढतं तितकं त्याची क्वालिटी पण कमी होणार आहे. चांगली अंडी असतात ती जास्त लवकर वापरली जातात. आणखीन जी अंडी खूप दीर्घकाळ म्हणजे 35च्या पुढे 40ला जेव्हा स्त्री अप्रोच होते त्यावेळेला तिच्या अंड्यांची जी क्वालिटी असते ती कमी झालेली असते. त्यामुळे बाळ राहायला पण त्रास होतो आणि जर बाळ राहिलं तर बाळामध्ये अबनॉर्मलिटीजचे चान्सेस वाढतात. जर एखादा अबनॉर्मल गर्भ बनला आणि बाय चान्स जर तो चिकटला तर मग तो युजली पुढे वाढत नाही आणि मग मिसकॅरेज होतं. सो जर लग्नच उशिरा झालं मग त्याच्यानंतर काही काळ बाळ नको म्हणून जर प्रयत्न केला, आता ठरवायचा वेळ येईपर्यंत कधीतरी 37-38 असं वय पण झालेलं असतं आणि मग तिथे त्रास सुरू होतो. प्रत्येकालाच होईल असं नाही. त्यामुळे 35च्या आत स्त्रीनी जर ऍटलिस्ट पहिली प्रेग्नन्सी होऊ दिली तर इट्स ऑलवेज बेटर. ऑल्सो मेल फॅक्टर मध्ये म्हणजे मेलचं काय एजशी रिलेटेड नाही ना एवढं काय? येस अँड नो. मेलचं एज 45-50च्या वर जायला लागतं तेव्हा 45-50 येस तेव्हा त्यांच्या पण स्पर्म वर इफेक्ट्स व्हायला लागतात.